अध्याय 3. स्वामींचा अक्कलकोटमध्ये प्रवेश. धन्य आहेत ते जीव ज्यांच्या अंतःकरणात स्वामी समर्थांच्या चरणांवरील भक्ती जागी आहे. कारण अशी भक्ती केवळ संसार सुख देत नाही, तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणारी ठरते. भक्ती म्हणजे फक्त नमस्कार नाही, भक्ती म्हणजे अंतःकरणाचं पूर्ण समर्पण. आणि अशी भक्ती ज्या जीवाला लाभते त्याला कैवल्य पद प्राप्त होतं. याच दिव्य भक्तीच्या मार्गावरून आता स्वामी समर्थांची अक्कलकोटकडे सुरू झालेली लीला आपण पाहणार आहोत. मंगळवेढा सोडण्याचा निर्णय. काही वर्ष मंगळवेढ्यात राहून स्वामी समर्थांनी अनेकांना चमत्कार दाखवले. त्यांच्या शांत निर्विकार रूपामागे एक अद्भुत शक्ती दडलेली होती. लोक येत, दर्शन घेत आणि आश्चर्यानं परत जात. पण एक दिवस स्वामींनी मंगळवेढा सोडण्याचा निर्णय घेतला. का, कुठे, हे कुणालाही ठाऊक नव्हतं. स्वामी पुढे मोहोळ येथे येऊन काही काळ राहिले. तेथे आप्पाटोळ नावाचे एक भक्त त्यांच्या सेवेत जोडले गेले. आप्पाटोळ हे केवळ भक्त नव्हते, तर स्वामींवर जीव ओवाळून टाकणारे सेवक होते. स्वामी कुठे जातील, काय करतील, याकडे त्यांचं सतत लक्ष असे. त्यांच्या मनात एकच इच्छा होती, हे महान संत अक्कलकोटला यावेत. अर्धवट प्रवास. एक दिवस आप्पाटोळ स्वामींना घेऊन अक्कलकोटकडे निघाले. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. अर्ध्या वाटेवर आप्पाटोळांना परत फिरणं भाग पडलं. स्वामी मात्र थांबले नाहीत. सेवकांनी खूप विनवण्या केल्या, महाराज थांबा. पण स्वामी समर्थ कोणाच्या म्हणण्यानं थांबणारे नव्हते. ते स्वेच्छेनं पुढे चालू लागले. अक्कलकोट प्रवेश. आणि मग तो क्षण आला. स्वामी समर्थ अक्कलकोट नगरीत आले. ग्रामद्वारी येऊन ते निवांत बसले. नाही सोहळा, नाही घोषणा, नाही ओळख. पण जिथे परमात्मा प्रकटतो तिथे वातावरण स्वतःच बदलतं. जणू त्या भूमीलाच कळलं होतं, आज या नगरीत एक अद्भुत योगी प्रवेशला आहे. थट्टा. ग्रामद्वारी बसलेल्या त्या यतीकडे पाहून एक अविवेकी मनुष्य त्यांची थट्टा करू लागला. त्याला वाटलं, हा साधू काय करणार. तो हसत होता, लोकांनाही हसवत होता. पण स्वामी समर्थ शांत बसले होते. कारण संतांना स्वतःचा पुरावा द्यावा लागत नाही. त्यांची एक लीला आणि संशयाचे ढग स्वतःच दूर होतात. चमत्कार. क्षणभरात काहीतरी असं घडलं की त्या मनुष्याचा स्वरच बदलला. स्वामींची एखादी छोटीशी लीला किंवा त्यांचा एक दृष्टिक्षेप आणि त्याला जाणवलं, हे सामान्य साधू नाहीत, हे महासिद्ध आहेत. उपहास करणारा तोच मनुष्य आता नम्र झाला. हा स्वामींचा पहिला संदेश होता. जो उपहास करतो तोही कृपेपासून दूर राहत नाही. चोळाप्पांची भेट. अक्कलकोटमध्ये चोळाप्पा नावाचे एक भक्त होते. पूर्वजन्मीचे पुण्य जागे झाल्यासारखे त्यांना स्वामींच्या चरणी यायची वेळ आली. चोळाप्पांनी स्वामींना पाहिलं आणि त्यांच्या मनात शंका उरली नाही. हे ईश्वर रूप आहेत. त्यांनी अत्यंत आदरानं स्वामींना आपल्या घरी येण्याची विनंती केली. स्वामींचा गृहप्रवेश. चोळाप्पांनी मोठे यज्ञ केले नव्हते, मोठे दानधर्म केले नव्हते, कोणती विशेष सिद्धी त्यांच्याकडे नव्हती. पण त्यांच्याकडे होतं शुद्ध अंतःकरण. आणि हेच संतांना प्रिय असतं. स्वामी त्यांच्या घरी गेले. तेथे भोजन केलं आणि चोळाप्पांच्या मनात आनंदाचा जणू महापूर आला. त्या दिवसापासून स्वामी त्यांच्या घरी राहू लागले. सेवा. दिवस गेले आणि चोळाप्पांची सेवा वाढतच गेली. ते स्वामींच्या प्रत्येक गरजेची काळजी घेत. भोजन, निवास, भक्तांची व्यवस्था. त्यांच्यासाठी ही सेवा नव्हती, तर आयुष्याचं सार्थक होतं. स्वामी जणू त्यांच्या घरात राहून अक्कलकोटचं भाग्य उजळवत होते.
मालोजी राजांपर्यंत वार्ता कथन. अक्कलकोटचे राजा मालोजी राजे हे बुद्धिमान आणि कर्तबगार होते. त्यांच्या कानावर बातमी आली, चोळाप्पाच्या घडी एक महान यती आले आहेत. ते चमत्कार दाखवितात. लोक त्यांना ईश्वर रूप मानतात. राजा विचारात पडले. आपल्या नगरात असा संत आला आणि आपण अजून त्यांना भेटलो नाही. त्यांनी मनोमन निश्चय केला, आता लगेच जाऊन त्या यतीचे दर्शन घ्यायचे. अंतर्ज्ञानी स्वामी कथन. पण स्वामी अंतर्ज्ञानी होते. राजा अजून विचार पूर्ण करीत होते आणि तितक्यात स्वामी समर्थ स्वतःच त्यांच्या समोर प्रकट झाले. सभा थक्क झाली. राजा अवाक झाले. कोणी बोलू शकत नव्हतं, कोणी समजू शकत नव्हतं. हा कोणता चमत्कार? हा साधा योगायोग नव्हता. हा होता अंतर्ज्ञानाचा दिव्य पुरावा. राजाचा परिवर्तनाचा क्षण कथन. त्या क्षणी मालोजी राजांच्या अंतःकरणात खात्री पटली. हे कोणी सामान्य यती नाहीत, हे तर अवतारी पुरुष आहेत. त्यांच्या मनातील संशय गळून पडला. अभक्ती दूर झाली आणि स्वामींच्या चरणी खरी भक्ती जागी झाली. ते उठले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार केला. मग राजांनी स्वामींची षोडशोपचारांनी पूजा केली. फुले अर्पण केली, नम्रता अर्पण केली आणि मनही अर्पण केलं. राजसभेत आनंदाचा महापूर उसळला. जो संत ग्रामद्वारी शांत बसला होता, तोच आता संपूर्ण अक्कलकोटचा आधार बनला होता. अशा रीतीने स्वामी समर्थांचा अक्कलकोटमध्ये दिव्य प्रवेश झाला. चोळाप्पांच्या भक्तीने त्यांना घर मिळालं आणि राजांच्या अंतःकरणाने त्यांना मान मिळाला. पण स्वामींच्या लीलांचा हा फक्त आरंभ होता. अजून कितीतरी चमत्कार घडणार होते. अजून कितीतरी जीवांचं जीवन बदलणार होतं. आणि पुढील अध्यायात स्वामी समर्थ एका अशा लीलेतून प्रकट होतील, ज्याने भक्ती, लोभ आणि कृपेचा खरा अर्थ समजेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशीच महाराजांची तुमच्यावर सदैव कृपा आशीर्वाद राहण्यासाठी लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.